आपकी अदालत मध्ये फिल्मी दुनियेतले लेजेंड धर्मेंद्र यांच्यावर आरोप आहे की हे नेहमी प्रेमाच्या रंगात असतात. धरमजी, मी असं ऐकलंय की तुमचा फोटो स्वतःजवळ ठेवून उशाखाली ठेवून मुली झोपत असत. ऐकलं तर मी सुद्धा होतो. तुमच्या सौंदर्याचे भरपूर किस्से ऐकलेत. जया बच्चनने तुम्हाला ग्रीक गॉड संबोधलं होतं. दिलीप कुमार सारखे लेजेंड असेल हे. त्यांनी म्हटलं की तुम्ही हीमॅन आहात. हो. सगळे कौतुक तर करत असतात, पण मला ते सगळं ऐकून मी घाबरून जातो. अ, आणि माझ्या पायामध्ये मजबुती तर येते, पण मी ह्या सर्वांनी मला जे काही दिलं आहे त्याच्या लायक मी नाहीच आहे. पण आता दिलं आहे तर मला याला टिकवून कसं ठेवायचं आहे? आणि हीच नैसर्गिक देणगी आहे. मी तर काहीच करत नाही. मी एक साधारण माणूस आहे आणि हो, पुरुष आहे. पुरुष जर थोडा चंचल नसेल आणि तो थोडा थोडा खेळाडू खेळाडू नसेल, तर मग पुरुष म्हणून घ्यायचा देखील हक्क नाहीये ना त्याला. कोणतीही इंडस्ट्री मधली अशी हिरोईन नसेल जिच्या बरोबर तुम्ही अरे काम केलं बापरे! नसेल. मीना कुमारी, शर्मिला टॅगोर, मुमताज, अ, खूप मोठी लिस्ट आहे. झीनत हो, अमान. हो. कोणी राहिली आहे? खूप आहेत. मी ऐकलंय की कोणीतरी मला चिठ्ठी पाठवली होती. त्यात आय हॅव वर्क विथ 70 हिरोईन्स. हो. आता मी त्यांची लिस्ट बनवेन, मोजतोय मी. विसरतो कारण की माझी आकडेमोड थोडी कमजोर आहे. तर काहीतरी करून मी म्हणेन की कोण राहिलं आहे. अशा हिरोईन्स आता श्रीदेवी आहेत, हो, हो. श्रीदेवी आहेत. झीनत अमान हो, हो, हो. किंवा मग डिंपल. या अशा हिरोईन हं. आहेत ज्यांच्याबरोबर तुमचा मुलगा सनी हिरो म्हणून येत होता. हो. हां. तो एक काळ होता. आय मीन दुसरं कोणी असतं तर त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली असती, की बाप-बेटे दोघांनी हिरोईनसोबत प्रत्येक सिनेमामध्ये काम करत आहेत आणि आपले गिनीज बुकमध्ये तर हेच आहे सगळे. हे गिनी बुक काय त्या नाही हिरोईन्स आहेत की नाही, नाही म्हणजे ते नाही. हे नाही, नाही, नाही. हे जे लोक आहेत ते गिनी बुक आहेत, ते आहेत. ते माझं तर काय आहे, की मी एक सिम्प्लिसिटी आहे. आणि जास्त रोमॅन्टिक आहात. अ, आणि सिम्प्लिसिटीमध्ये रोमान्स तर असतोच ना. भावनिक आणि भावनिकतेमध्ये रोमॅन्स असतोच. बिना रोमॅन्सचं तर तुमची काहीच जेव्हा सुरुवात झाली पहिला सिनेमा, त्याचं नावच हे होतं, दिल भी तेरा हम भी तेरे. हो, हो. हं. आणि तेच सातत्य अजूनपर्यंत चालू आहे. पी शराब बेहिसाब, न रखा माशकों का हिसाब, संभाला किसे नहीं, गिरने किसे दिया, मुझे मिला मेरी वफाओं का सवाब. लोक सांगतात की पहिलं प्रेम फिल्म इंडस्ट्रीमध्ये झालं मीना कुमारीशी. खूप मोठ्या स्टार होत्या त्यावेळेस. नाही, प्रेम नाही, मी फॅन होतो त्यांचा. ती खूप मोठी स्टार होती. मी नुकताच आलो होतो. मी तर एक फॅन म्हणून त्यांच्याकडे पाहत राहायचो आणि आता फॅन आणि स्टारमधलं रिलेशनला प्रेम म्हणत असतील, तर प्रेमच समजा. त्यांनी तुम्हाला शायरी करायला शिकवली. नाही, शायरी तर मी कुठे आता येऊन 2001 मध्ये काही फील झालं, की मी शायर आहे. कोणी काही शिकवत नाही. येतं तर आतूनच येतं ना साहेब. कोणी शिकवल्याने काही होत नाही. आणि त्यांनी तुम्हाला प्यायला शिकवलं. नाही, अजिबात नाही. मी मला लेडीज पिताना चांगलं नाही वाटत. त्यांच्या हातामध्ये ग्लास चांगला नाही वाटत. माहीत नाही काय आहे. ही महिला आहे. त्यांची एक आपली आपली छबी आहे माझ्या मनामध्ये, की तेच आपली सभ्यता, संस्कृती आहेत. त्या आहेतच. जस्ट लूक ॲट देम. यांच्या हातामध्ये त्यांच्या हातामध्ये त्या गोष्टी चांगल्या नाही वाटत. 2 किस्से आहेत मीना कुमारीजी आणि तुमच्या संदर्भात. एक तर रझिया सुलतानमध्ये कमाल अमरोहीने हँडसम धर्मेंद्रचं तोंड काळं यासाठी केलं होतं, कारण ते तुम्हाला पसंत करत नव्हते. आता तो रोल तर निग्रोचा होता. इट्स अ गुड रोल. तर त्याला काळाच व्हायला पाहिजे. गोरा तर यात याकूत तर असू शकत नाही ना.
गुड रोल. याकोत उर्दूमध्ये त्याने खूप छान म्हटलं. आता तुम्ही जे म्हणत आहात ते पण योग्य असेल, पण ते माझ्या समजण्याच्या पलीकडचं त्या आहे. खूप पुरातन आमच्याही आधीच्या जमान्यातल्या गोष्टी आहेत म्हणून तुम्हाला विचारतोय. ते पाकीजामध्ये कमाल अमरोहीने तुम्हाला रोल यासाठी करू दिला नाही, की त्यातही मीना कुमारी हिरोईन होती? जेलस आहेत लोक यार. आ, आ, आता त्याच्या डिटेलमध्ये जाण्याने त्यांचा जे काही आहे ते कमी होऊन जातं. तर जितक्याही हिरोईन्स होत्या, हं, सायरा बानो, झीनत अमान, मुमताज, रेखा, बरोबर. तर सगळ्यात जास्त सिनेमे कोणाबरोबर केले? सगळ्यात जास्त हिट जास्त कोणता तर सिनेमा होता? माझे हेमाबरोबरच सगळे 20-25 सिनेमे काही जवळपास सगळे सुपरहिट होत राहिले. जास्त तिच्यासोबतच केलेत. पण मी असं ऐकलंय, की त्यांच्याबरोबर जेव्हा सिनेमा तुम्ही करत होता, तेव्हा मस्ती थोडी जास्त करायचात? नाही, नाही. मस्ती तर मी प्रत्येकीसोबत करायचो. बहुतेक त्यांच्यावरची जास्त नोट झाली असेल. मस्ती काय, मस्ती तर ॲक्टरच्या आत हे विनोदी असणं, रोमॅन्टिक असणं, छेडछाड करणं, इमोशनल, रडू येणं, घाबरणं, सहन करणं, हे सगळे गुण असतील तर चांगलीच गोष्ट आहे ना. हे काही लहानपणापासूनच होते आणि मोठं होत, होत गेलो तसे वाढत गेले. मग वाढत गेले तर वाढतच गेले. तर त्यावेळी ते पेपरमध्ये बातम्या छापत होत्या. त्यात लिहायचे, की खूप मुश्किलीने धर्मेंद्रला भेटली हेमा मालिनी. नाही, ते मिळणारच असं ते मुश्किलने तर नाही, पण सोपंच होऊन जातं. तर असे काही किस्से होते, की जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर सेटवर असायचात, तेव्हा त्यांचे पालक यायचे, त्यांच्यावर पहारा करायचे. एखाद्याच्या प्रत्येक गोष्टीच्या तपशिलात जाण्याने माझ्या मते र रजतजी त्यांचं सौंदर्य कमी होऊन जातं. ज़ाती ज़िंदगी रहे पोशीदा, इसी में इसकी खुशनमाई है. हो जाती है नीलाम चौराहे पर सरेआम जब जब आई है. एक किस्सा मला नक्कीच विचारायचा आहे, की तो खूप ठिकाणी लिहिला गेलाय, की जो कॅमेरामॅन होता त्याच्याबरोबर सेटिंग करून घ्यायचा आणि म्हणायचा, जर कानाला हात लावला तर रिटेक आणि नाकाला हात लावला तर टेक. आता कित्येक ठिकाणी खूपदा करावं लागतं, हेच तर काय खूप ठिकाणी केलं आहे. अच्छा. मी मी मस्तीखोर तर होतो साहेब. अ, पण गोड मस्तीखोर, असं नाही की डर्टी मस्तीखोर नव्हतो. काही डर्टी मस्तीखोर असतात, काही सॅडिस्टिक टाइप असतात. आम्ही खूप इमोशनल आणि अ, सभ्य मस्तीखोर होतो. कशा प्रकारची मस्ती करायचात? आता जसं तुम्ही मोजायला लावताय, मी काय मोजून दाखवू? तुम्ही रेखाजींबरोबर बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलंय. त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे? माझी चांगली मैत्रीण राहिली आहे ती. अ, आणि मैत्री जर एकदा एक झाली, की तर कोणत्याही ठिकाणी भेटा, मित्र हा मित्रच म्हणून भेटतो ना. कोणताही तिथे कोणताही दर्जा राहत नाही, आणि हे प्रेम असतं, की ज्याची तुलना कुठेच करता येत नाही. हे प्रेम जे आहे ते अमर्याद असतं, नाहीतर मग झालंच नसतं ना. तर आजही त्याच त्याच लेव्हलने, त्याच ठिकाणी जाऊन भेटतो. मी अशी ही जागा बनवली आहे, की माझ्या इंडस्ट्रीमध्ये, की लोक मला जे आजपासून 10 वर्षांपूर्वी भेटायचे ते आजही भेटतात. कारण माझी मैत्री स्पॉट बॉयपासून फायनान्शियरपर्यंत पण नाहीच, पण स्पॉट बॉयपासून ते प्रोड्युसरपर्यंत तरी होती. माझा व्यवहार सगळ्यांशी एकसारखाच होता. त्या प्रोड्युसरपासून रेखाबद्दल विचारतायत आणि तुम्ही नाही माहित नाही त्यांचं काही काय-काय सांगता. रेखा एक खूप चांगली प्रेमळ मुलगी आहे. हो, तिने तिने स्वतःला खूप चांगलं मेंटेन केलं आहे, चांगल्या प्रकारे हे. तुम्ही बघा आजही कशी राहते. तर मी तिच्यासोबत प्रयत्न करत असतो, की मी तसाच राहीन. एक सामना असतो ना, की यार माझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसायला नको. तर मी माझे प्रयत्न करत राहतो. तर हे एक इट्स ऑल्वेज ह्युमन नेचर टू बी लव्ह टू बी लाइट ॲडमायर. तुम्हाला पण हेच वाटत असेल नेहमी, की आपण चांगले दिसावं, आपल्याला कोणीतरी बघावं, आपलं चालणं चांगलं असावं, आपलं आपलं कॅरेक्टर चांगलं असावं. हे ह्युमन नेचर आहे. ते तर बदलत नाही ना.
कोणाचंही, आणि चांगली गोष्ट आहे. याच आधारावर माणूस स्वतःला मेंटेन देखील करतो. जिनेता मान सुद्धा तुम्हाला खूप चांगली वाटायची. आता कोणाकोणाबद्दल सांगू मी? तुम्ही तर माझी पोल खोलताय. सगळ्या 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 माझ्या मैत्रिणी आहेत, चांगल्या मैत्रिणी आहेत. एक चांगला वेळ घालवला आहे, प्रेमाने भरलेला, आणि आनंदी आहे. मुमताज बरोबरही तुमची जोडी खूप हिट होती. ममू वॉज ऑल्सो ग्रेट. शी इज अ नाइस लेडी. आज आज मौसम बडा बेईमान है, तर चालायचं, हेच चालत असायचं. तर मौसम खरोखर बेईमान होऊन जायचं. तुम्ही खूपच डायरेक्ट बोलत आहात. काही अंदाज तर लावत जा. असो, प्रत्येक आरोप विचारूनच लावला जाईल तर, कारण की पकडणारी तर शोध पूर्ण करतातच ना, आणि आरोप होणाऱ्या त्या आरोपीच्या सांगण्याआधीच तुम्ही अटक करू शकता मला. तुम्हाला जनतेच्या प्रेमाने तर अटक केलेलंच आहे. हो, अगदीच. त्या अटकेसाठी तर मी मनापासून आभारी आहे त्यांचा, आणि नेहमीच राहीन त्यांचा.